बंद झालं ना, बंद ही लॉटरी झाली, महाराष्ट्र लॉटरी. आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही. लॉटरी बंद झाली तर मी स्वतः मंत्रालयातून उडी मारून आत्महत्या करणार. महाराष्ट्र लॉटरीचा महाराष्ट्र लॉटरी राहिलीच पाहिजे, आमची लॉटरी जगलीच पाहिजे. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकार का घालत आहे असा सवाल महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं केलाय. याबाबत राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटना माध्यमातून घेण्यात आलेल्या परिषदेत संघटनेचे संस्थापक विलास सातारडेकर, चंद्रकांत मोरे, स्नेहलकुमार शहा, सुमित सातारडेकर, विनोद गाडेकर, राजेश बोरकर, आत्माराम नाटेकर, मनीष खेतान, गुरुनाथ तिरपणकर आदी पदाधिकारी आणि अंध अपंग लॉटरी विक्रेते उपस्थित होते. 55 वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी लॉटरी छपाई बंद केली आहे. आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आल्यानं आम्ही प्रसारमाध्यमांतून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहोत, असं महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांनी यावेळी सांगितलंय. त्या लोकांनी जी एक हे बैठक घेतली शासनाने, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या बंदीबद्दल 1 एप्रिल नंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला आहे तेव्हा याच्यामध्ये. आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिले नाहीत. त्यांनी पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना, कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही. आता इन्कम नाही तर काय, आत्ता 200 करोड मिळत आहेत. 1 वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला 700 करोड देतो आम्ही. फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे ते रूल रेग्युलेशन बनवा. की लोक उन्हात अनात बसत आहेत, त्यांना काही ते महापालिका काय म्हणत त्रास देते, पोलीस त्रास देतात, तर ते कसे लॉटरी विकणार. आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे. फुटपाथवरचे लोक आता रेल्वेने सांगितलं 150 मीटरपर्यंत बसायचं नाही. 150 मीटरमध्ये एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेले की त्या प्रश्नच नाही, एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेलेत. आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही. ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम गेलं, 3,500 कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऑनलाईन चालू करा. का नाही ऑनलाईन चालू कर? GST 28% भरून आम्ही ऑनलाईन पण चालू करायला तयार आहेत. कोणही 2 नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे. जे कोण आता पत्रकार म्हणतात ते कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगस ऑनलाईन चांगले आहे. आम्ही काही कोण कशाला चालवेल? तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरतच नाही. इतर राज्य ऑनलाईन चालू करतात, काही करतात, तुम्ही का नाही करत? तुम्ही चालू करा ना, तुम्हाला का नाही पैसा मिळणार? अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना, बंद ही लॉटरी झाली, महाराष्ट्र लॉटरी. आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही. आपल्या शासनाची 55 वर्ष लॉटरीची परंपरा आहे. बरेच लोक करोडपती झाले आहेत, लखोपती झाले आहेत. कोणतीही तक्रार नाही आहे, कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर. बाकी राज्यांच्या आहेत, पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने, पंजाब म्हणा, मिझोराम, ह्या सरकारने आपला गौरव केला आहे. आम्हाला सांगितलं, आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची. कधी या लॉटरीवर केस झालेली नाही. कुठे गडबड बिडबड रिझल्टमध्ये सगळं काही नाही, पारदर्शकता आहे. तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन. बाकीचे राज्य काय करतात, आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या. पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधी तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ. हो, अजितदादा आता आम्हाला बैठक देत आहेत, त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील. तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात, तुम्हाला सगळी कल्पना आहे. तुम्ही त्यांना तसे प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता, कारण काय. आम्ही 700 करोड देतो, आज जो 150 करोड मिळाला ते 700 करोड देतो. तुमचं काय मनात आहे ते सांगा. पण हे काहीतरी आम्हाला डाऊट येतोय, हे कोणतं तरी षडयंत्र आहे. कमीत कमी 800 ते 900 लोक लॉटरी विकतात आणि रेल्वे स्टेशनमध्ये त्यांचे धंदे चालतात, ते विकतात आणि त्याच्यावरती त्यांचं सर्व चालतं. आणि महाराष्ट्र सरकार आता हे बंद करू का? म्हणजे आज आम्ही वयस्कर लोक आणि अपंग लोक हे सगळे बेरोजगार झाल्यानंतर आम्ही खाणार काय आणि करणार काय? आमच्यासाठी कुठल्या योजना नाही. आम्हाला मोदी साहेब बोलतात की तुम्ही बिझनेस करा, तुम्हाला उद्योग करा, आणि करायला मिळत नाही आम्हाला. रेल्वे स्टेशनमध्ये गेलो तर RPF वाल्यांनी बाहेर जा, नगरपालिकेमध्ये गेलं त्यांनी बोलायचं रेल्वेमध्ये जा. जर व्यवसाय व्यवस्थित करायला जर दिला तर माझ्यासारखा 200 तिकीट 1 दिवसाला विकतो. 20 ते 25 कोटी असं वार्षिक उत्पन्न आहे.
आणि सरकारी आकडा हा या आकड्याशी विसंगत आहे. आता ही विसंगती काय आहे ती आपण समजून घेऊ. जाणीवपूर्वक सरकार GST आणि TDS हा या नफ्यामध्ये मोजत नाही. जो एखाद कोणतीही वस्तू आपण विकल्यावरती त्याच्यापासून GST आणि TDS हा जो कापला जातो हा थेट सरकारच्या तिजोरीतच जमा होतो. म्हणजे ते सरकारला मिळालेलं उत्पन्नच आहे. पण आपण जेव्हा लॉटरीचा विषय घेऊन पुढे जातो तेव्हा ते म्हणतात की नाही, लॉटरीमधून आम्ही हा TDS आणि GST वेगळा धरलेला आहे, म्हणजे हा नफ्याचा भाग ते पकडत नाही. परंतु हा सरकारी तिजोरीत झालेला नफा जो GST आणि TDSच्या माध्यमातून उपलब्ध होतो तो शासकीय योजनांसाठीच वापरला जातो. त्याचप्रमाणे इतर राज्यातून लॉटऱ्या ज्या महाराष्ट्रात विकल्या जातात त्याचा जवळपास 150 कोटी इतका सरकारला महसूल मिळतो. एकूणच हा राज्य लॉटरी आणि इतर राज्यातल्या लॉटरींचा व्यवसाय महाराष्ट्रातून फक्त महाराष्ट्रात विकलेल्या लॉटऱ्यांमधून 200 कोटीहून अधिक उत्पन्न राज्य सरकारला मिळवून देतोय. आणि ही गेली 55 वर्षापासून सुरू आहे सतत. त्याचप्रमाणे दर ह्या सध्या 24 ड्रॉज लॉटरीचे उपलब्ध आहेत. त्याच्यातले महाराष्ट्र राज्य फक्त 4 ड्रॉज चालवतो. 20 ड्रॉ गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. हे जर सुरू केले तर हे जर पूर्ण उत्पन्न आहे ना हे 700 ते 1000 कोटीच्या घरात पोहोचेल. त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता असायला हवी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीचं जे जाहिरातीवरती खर्च करायला हवा त्यात कोणत्याही प्रकारचा खर्च केला जात नाही. फक्त म्हणजे शून्य जाहिरातीवरती लॉटरी गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे. महत्वाचं म्हणजे कोविडच्या नंतर तर अजिबातच जाहिरात होत नाही राज्य लॉटरीची. महाराष्ट्र राज्याच्या हा अधिकृत आकडा आहे. गेल्या 5 वर्षात 700 लोक लखपती झाले आहेत महाराष्ट्र राज्य लॉटरीमुळे आणि 10 ग्राहक असे आहेत जे करोडपती झालेले आहेत. फक्त महाराष्ट्र राज्य लॉटरीचा आकडा सांगतोय तुम्हाला. त्याचप्रमाणे ही जी महाराष्ट्र राज्य लॉटरी आहे पूर्ण देशात ह्या लॉटरीवर कोणत्याही प्रकारचा खटला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा दाखल नाहीये. अशी संपूर्णपणे पारदर्शक अशी आपली लॉटरी आहे. त्यामुळे अशा या महाराष्ट्र राज्य लॉटरीला आपण सर्वांनी मिळून आम्ही लॉटरी विक्रेते कटिबद्ध आहोतच, पण हिला अधिक समृद्ध कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. ज्या ज्या देशात भाजपचं सरकार येते केंद्रात राज्यात त्यांचा अजेंडा आहे लॉटरी बंद करणे एकमेव. महाराष्ट्रात लॉटरी प्रॉफिटमध्येच आहे. चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे. गेल्या 55 वर्षाचा इतिहास आहे तिला. आणि अशी लॉटरी बंद करण्याचं कोणतंच कारण आम्हाला तरी दिसत नाही. मग अशी लॉटरी बंद करण्याचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अप्पर सचिव, मी परत सांगेन, ओमप्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाही आहे. 4 कोटी 5 कोटी आज करोनामुळे महसूल तो खाली आला होता. आता परत तो उच्च स्तरावर नेऊ आम्ही आमच्या मेहनतीने. पण तुम्ही ती लॉटरी बंद करू नका. पूरे महाराष्ट्र की जनसंख्या 14 करोड़ है. भारत के काफी सारे राज्यों में आज लॉटरी चल रही है. पंजाब, नागालैंड, सिक्किम, मिजोरम, केरल, वहां के जो गवर्नमेंट सिस्टम है वो पूरी उसमें इन्वॉल्व होती है और वो पूरी पारदर्शिता से लॉटरी प्रमोटर को या किसी को भी अपॉइंट करती है. या तो केरल जैसे राज्य में खुद, जैसे महाराष्ट्र राज्य जिस तरीके से लॉटरी चला रही है उसी तरीके से अन्य राज्य लॉटरी चला रही है और वहां का महसूल करोड़ों में है. लोगों को रोजगार भी है और पारदर्शिता भी है और एक विश्वसनीयता भी है. वो सारी चीज महाराष्ट्र राज्य लॉटरी में भी है. आज भी हमारा गौरव जो 55 साल से चल रहा वैसा ही है. यहाँ पे वार्षिक कार्यालय में लाइव ड्रॉ होता है. आप कभी भी सामान्य आदमी भी वहां पे जाके लाइव ड्रॉ देख सकता है. इतनी पारदर्शिता महाराष्ट्र राज्य लॉटरी की है और उन्होंने हजारों करोड़, जैसे आपने आंकड़ा सुना, 700 से ज्यादा लोगों को लखपति और करोड़पति बनाया है. तो ऐसी महाराष्ट्र राज्य लॉटरी को बंद नहीं करना चाहिए. ये हमारी प्रमुख भूमिका है. दूसरी, आज के जमाने में जिस तरीके से लॉटरी व्यवसाय और पूरी दुनिया आगे चल रही है तो हमें भी आगे बढ़ना चाहिए ना. एक परमानेंट आयोग हमने सालों से मांगा है क्योंकि हम जिनके साथ मीटिंग करते हैं, समझाते हैं कि कैसे करना है, अन्य राज्य में ऐसा चल रहा है, हम इससे अच्छा कर सकते हैं, तो उसके पहले तो आयुक्त की बदली हो जाती है. तो एक परमानेंट आयुक्त चाहिए, एक पंचवर्षीय योजना चाहिए जिसमें वो अधिकारी लॉटरी उद्योग को ऊपर लाने के लिए ट्रांसपेरेंसी से क्या कर सकते हैं वो सारी चीजें उसके अंदर होनी चाहिए. हमने हमारी कुछ मांगे हैं, जैसे सरकार ने अनसोल्ड लेना चाहिए, यानी कि बची हुई टिकट लेनी चाहिए. जैसे अन्य राज्य में प्रमोटर के माध्यम से बची हुई टिकट सरकार वापस लेती है, यानी कि विक्रेता को 1 भी रुपए का नुकसान नहीं होता है. वो नुकसान नहीं होता तो टिकट भी ज्यादा रखता है और उनकी बिक्री भी ज्यादा होती है.
इसी तरीके से मार्केटिंग एंड प्रमोशन, आज की तारीख में जितना हम मार्केटिंग और प्रमोशन करेंगे, जो दिखता है वो बिकता है। आप ही साहब, आप सबके न्यूज चैनल में भी हम काफी सारी चीजें न्यूज चैनल के माध्यम से हम अन्य अन्य कंपनियों की देखते हैं। तो हमारी महाराष्ट्र राज्य को ये क्यों नहीं करना चाहिए? मिली हुई जानकारी के अनुसार उनका सालाना प्रमोशन करने का बजट 2 करोड़ का था, पर ये लॉटरी विभाग ने कुछ ही पैसे उनमें यूज किए, बाकी के पैसे वापस दे दिए। जब आपका उसका मार्केटिंग का और बजट था, वो आपने खर्चा नहीं किया। आपने आपकी जो दिवाली दशहरा का बम्पर था, उसका मार्केटिंग नहीं करोगे तो टिकट कैसे बिकेगी? ये सामान्य आदमी तक, 14 करोड़ जनता तक हमारा मैसेज जाएगा कि महाराष्ट्र राज्य लॉटरी ने ये ड्रॉ किया है, तो हमें उम्मीद है कि 14 करोड़ जनता महाराष्ट्र राज्य लॉटरी को पहले प्राथमिकता देगी और ये सुवर्ण संधि महाराष्ट्र राज्य लॉटरी को आएगी। यहाँ के विक्रेताओं को काफी फायदा होगा। उसी तरीके से महाराष्ट्र सरकार को 700 करोड़ से ज्यादा, ये प्रेस वार्ता हमने इसलिए ली है कि राज्य लॉटरी तो बंद नहीं करना, ये हमारी ठाम भूमिका है, वो होने भी नहीं देंगे। पर 700 करोड़ से ज्यादा रेवेन्यू, सरकार की अपेक्षा रेवेन्यू है, तो हम 700 करोड़ से ज्यादा रेवेन्यू महाराष्ट्र राज्य लॉटरी के माध्यम से, आज डिजिटल युग आया है तो पेपर लॉटरी और डिजिटल युग के माध्यम से हम कर सकते हैं। जब अन्य राज्य कर सकते हैं, महाराष्ट्र हमारा सब चीज में नंबर 1 है, तो फिर वो महाराष्ट्र राज्य लॉटरी उद्योग में क्यों ना हो? जबकि पूरे देश और विदेश में भी लॉटरी और सबका इतना अच्छा सा प्रतिशत मिलता है, तो महाराष्ट्र राज्य लॉटरी को भी मिलेगा। हमारा संगठन और लॉटरी विक्रेता सभी मिलकर नाताल बम्पर को बेचेंगे। 2 लाख टिकट स्कीम है, 2 लाख टिकट की स्कीम है हम लोग गुड़ी पड़वा का, वो हम ज्यादा से ज्यादा टिकट, पूरा का पूरा टिकट बिकने का ये टाइम योजना हमने बनाया है। महाराष्ट्र लॉटरीचा, महाराष्ट्र लॉटरी राहिलीच पाहिजे, आमची लॉटरी जगलीच पाहिजे, जगलीच पाहिजे.